सरकारनं लाडक्या बहिणींच्या योजनेला कात्री लावलेली आहे। लाडक्या बहिणींच्या पात्रतेसाठी नियम लावण्यात आलेत, त्यामुळे आतापर्यंत 12 लाख बहिणी अपात्र ठरल्यात। छाननीनंतर जवळपास 40 लाखांपर्यंत लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानं सरकारची वर्षाला 2160 कोटींची बचत होणार असल्याची माहिती आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारे टोलची आकारणी केली जाणार नसल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलं। काम पूर्ण झाल्यावर नॅशनल हायवेच्या धोरणाप्रमाणे टोल आकारणी केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयानं घातलेल्या बंदीविरोधात राज्यभरातील गणेश मूर्तिकार आक्रमक झालेत। मुंबईसह राज्यातील गणेश मूर्तिकारांच्या संघटनांची बैठक पेण इथं पार पडली। न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढा देण्याचा निर्धार आजच्या सभेत करण्यात आलाय। सरकारला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे, नाहीतर सुपारी ठेवून पूजा करण्याची वेळ येईल असं माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हटलं। पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प सादर झालेला आहे। एकूण 6256 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांसह एकत्रित असा हा एकूण 9675 कोटींचा अर्थसंकल्प आहे। नंदुरबारच्या शहादामध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे। बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्यानं नागरिकांना त्रास होतोय, त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे। जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं नाशिक जिल्हा परिषद सतर्क झाली आहे। जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत, वितरण व्यवस्था, शाळा तसंच घरांना नळाद्वारे मिळणाऱ्या पाणी नमुन्यांची जैविक तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले। शिर्डीत दुसऱ्या दिवशीही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। राहता शहरात काल संध्याकाळी भव्य शोभा मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये महाकाल अघोरी शो खास आकर्षण ठरलाय। या शोचं सादरीकरण पाहून सर्व अवाक झाले। या मिरवणुकीत भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। शिर्डीमधल्या राहुती तालुक्यात प्रियकरानं प्रेयसीची क्रूर हत्या केल्याची घटना घडली आहे। कोयत्याचे वार करून प्रेयसीचं शिर धडापासून वेगळं करत प्रियकरानं तिची निर्घृणपणे हत्या केली। त्यानंतर आरोपीनं स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत गुन्हा कबूल केला। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आलाय। लाखनी पोलिसांनी कारवाईत 8 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 7 मोबाईल, 4 दुचाकी आणि 33,670 रोख रक्कम असा 3 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे।